कधी कधी असं होतं का, रात्री झोपताना एक छोटासा विचार मनात येतो आणि काही मिनिटात तो मोठा प्रॉब्लेम बनतो. असं झालं तर, तसं झालं तर, विचार इतके वाढतात की मन थकून जातं. यालाच तर ओव्हर थिंकिंग म्हणतात. ओव्हर थिंकिंग म्हणजे समस्या सोडवणं नाही, तर एका समस्येभोवती सतत फिरत राहणं. आज आपण पाहणार आहोत ओव्हर थिंकिंग का होतं आणि ते कसं कमी करायचं. सर्व काही कंट्रोल करता येत नाही. आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण सत्य हे आहे, आयुष्यात सगळं आपल्या हातात नसतं. जे कंट्रोलमध्ये आहे त्यावर फोकस करा. पास्ट सोडा. झालेल्या गोष्टीचा विचार करून वर्तमान खराब करू नका. पास्टमधून शिका, पण त्यात अडकू नका. वर्स्ट केस सिनेरिओ थांबवा. ओव्हर थिंक करणारे लोक अनेकदा सर्व वाईटच कल्पना करतात. प्रत्येक वेळी वाईटच होईल असं नसतं. ॲक्शन घ्या. विचार करत बसण्यापेक्षा छोटी ॲक्शन घ्या. ॲक्शन घेतली की भीती कमी होते. स्वतःशी चांगलं बोला. मी करू शकत नाही ऐवजी मी प्रयत्न करू शकते असे म्हणा. सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, जास्त विचार केल्याने उद्याच्या समस्या कमी होत नाहीत, पण आजची शांती नक्कीच कमी होते. मनाला थोडी विश्रांती द्या. सगळ्या उत्तराची गरज आजच नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक